तर एक ब्रेकिंग न्यूज आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये एबी फॉर्म वरून महायुतीत राडा झालाय। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आपापसात भिडले। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोरच महायुतीत हा राडा झालाय। खिडकीतून फॉर्म दिल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। शिवसेनेने आक्षेप घेतल्याने प्रक्रिया अर्धा तास ठप्प झाली। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। बात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, नेमकं काय घडलंय? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची जिल्हा परिषदेमध्ये युती झाली। या ठिकाणी शिवसेनेला 8 जागा तर भाजपला 1 जागा होती। मात्र ऐन वेळेला भाजपच्याच उमेदवारांना 1 जागा असताना बाकी लोकांना सुद्धा या ठिकाणी उमेदवारांना इच्छुकांना एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आला। त्यामुळे हा संपूर्ण राडा जो आहे तो या कार्यालयामध्ये झाला। ज्या ठिकाणी हा अर्ज जमा केला जात होता तर त्यांनी असा आरोप केलाय की खिडकीतून फॉर्म दिल्याचा आरोप करत शिंदे सेनेने या ठिकाणी आक्षेप घेतला आणि अर्धा तास जो होता या ठिकाणी गोंधळ उडाल्याचं देखील पाहायला मिळालं। कारण शिवसेनाचे पदाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी हे आमने सामने होते आणि त्यांनी एकमेकांना या ठिकाणी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला। मात्र जी काही युती झालेली होती, युती मात्र ती कायम राहिलेली नाहीये असं बोललं जाते। कारण ज्या पद्धतीनं ज्या जागा वाटप झालेल्या होत्या त्या जागा वाटप झालेल्या असताना युतीचा धर्म पाळायला हवा। ज्यांची जागा आहे त्यांनी तो अर्ज भरला हवा। मात्र भाजपनी सुद्धा एबी फॉर्म दिला आणि त्यानंतर हा संपूर्ण गोंधळ उडाला। बराच वेळ हा गोंधळ या ठिकाणी उडालेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत संपूर्ण वातावरण शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। निश्चित सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।